ससत छाती अभिमानाने भरून येते ते म्हणजे आपल्या हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज. हा फक्त एक राजा नव्हता तर तो स्वाभिमानीचा ज्वालामुखी, शौर्यस्थ सागर आणि जनतेचा खरा रक्षक. सन 1630 शिवनेरी किल्ल्यावर एक तेजस्वी बालक जन्माला आलं, ज्याच्या आगमनाने संपूर्ण महाराष्ट्रात आनंदाची लाट उसळली. त्या बालकाचं नाव होतं शिवाजी. त्यांच्या मातोश्री जिजाबाई ज्यांनी शिवाजी महाराजांना संस्कार, धर्म, शौर्य आणि न्याय यांची शिकवण दिली. आणि वडील शहाजी भोसले एक पराक्रमी सरदार. शिवाजी महाराजांचा जन्म हा साधा नव्हता, तो होता अन्याच्या अंधारात उगवलेला स्वराज्याचा सूर्य. त्या काळात भारतावर परकीय सत्तेचं राज्य होतं, जनतेवर अन्याय होत होता, स्त्रियांची अब्रू लुटली जात होती आणि धर्मावर आघात होत होते. अशा काळात जिजाऊंनी शिवबांना रामायण, महाभारत आणि वीरांच्या कथा सांगून त्यांच्या मनामध्ये स्वराज्याची ज्योत पेटवली. शिवनेरीच्या किल्ल्यावर जन्माला सिंह गरजणारा जिजाऊंच्या खुशीमध्ये वाढला राजा, तेजस्वी होणारा, हातात तलवार, डोळ्यात स्वराज्याचं स्वप्न छत्रपती शिवाजी नाव जगात झालं प्रसिद्ध. लहानपणापासूनच शिवाजी महाराज धाडसी, न्यायप्रिय आणि दूरदृष्टी असलेले होते. आपलं स्वतःचं राज्य निर्माण करायचं असा त्यांचा ठाम निश्चय होता आणि त्या स्वप्नासाठी त्यांनी संपूर्ण आयुष्य वाहून घेतलं. त्यांच्या जन्माने एक नवीन पर्व सुरू झालं, स्वाभिमानाचं, स्वातंत्र्याचं आणि न्यायाचं. शिवाजी महाराज म्हणजे अन्यायविरुद्ध लढा, स्त्रियांचा सन्मान आणि धर्मनिरपेक्ष जनतेचा राजा. त्यांचा जन्म हा केवळ एक व्यक्तीचा जन्म नव्हता, तर तो होता स्वराज्य क्रांतीचा जन्म. त्यांच्या विचाराने आणि स्वाभिमानाने नवीन हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. ज्या मातीने शिवबा घडवला त्या मातीतूनच आपण आलोय. शिवरायांच्या विचारानेच आपण आयुष्य घडवूया.